पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात असणार आहेत। नाशिक आणि कल्याणमध्ये सभा घेतल्यानंतर मुंबईत मोदींचा भव्य रोड शो होणार आहे। या रोड शोच्या माध्यमातून भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन तर करणारच आहे, पण या रोड शोमुळे मुंबईतील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती होईल असा भाजप नेत्यांचा दावा आहे। तेव्हा कसा असणार आहे हा रोड शो पाहूयात। घाटकोपर पश्चिममधील LBS मार्गावरील अशोक सिल्क मिल पासून घाटकोपर पूर्व इथल्या पार्श्वनाथ मंदिरापर्यंत हा रोड शो होणार आहे। सुमारे 2.5 किलोमीटर अंतरात हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यासाठी मोदी सायंकाळी मुंबईमध्ये दाखल होतील। विक्रोळीच्या अशोक सिल्क मिल पासून रोड शोला सुरुवात होईल आणि त्यानंतर श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, CID ऑफिस आणि सांघवी स्क्वेअर, हवेली ब्रिज या ठिकाणांहून जात पार्श्वनाथ चौकात हा रोड शो संपणार आहे। या रोड शोसाठी मुंबईतील काही रस्ते हे दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत पूर्णपणे बंद असणार आहेत, तर काही रस्त्यांवर 2 ते 10 दरम्यान तात्पुरते बदल केले जातील। सुरुवातीला पूर्णपणे बंद रस्त्यांबद्दल सांगायचं तर LBS म्हणजेच लाल बहादूर शास्त्री मार्गावरील गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन पर्यंतचा रस्ता आणि माहुल घाटकोपर मार्गावरील मेघराज जंक्शन ते IB कदम जंक्शन पर्यंतचा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे। तर अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यानच्या वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत। यासोबतच हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स इथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शनकडे येणारी वाहतूक आणि गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्थानक इथून सर्वोदय जंक्शनकडे येणाऱ्या वाहतुकीत देखील तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत। या रस्त्यांवरील वाहतुकीसाठी काही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, साकी विहार रोड, MIDC सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड, सायन बांद्रा लिंक रोड आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या रस्त्यांचा वापर तुम्ही करू शकताय। या रस्त्यांची वाहतूक पूर्णपणे खुली असणार आहे। 20 मेला 5व्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि या 5व्या टप्प्यात मुंबईतील 6 मतदारसंघातही मतदान होणार आहे। त्यामुळे प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा मुंबईमध्ये हा रोड शो घेतला जातोय। मोदी यांचा हा रोड शो ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याच मतदारसंघात होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे मुंबईतील 6ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्यासह मंत्री, शहरातील सर्व आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत। येत्या 2 दिवसात म्हणजेच 17 मेला मोदी यांची शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे, पण त्याआधी रोड शो देखील व्हावा अशी महायुतीच्या अनेक नेत्यांची इच्छा होती। यानुसारच आज संध्याकाळी हा रोड शो होत आहे।